हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर हा ब्लॉग आहे 1 मे 2026चा. तेव्हा आम्ही गेलो होतो मध्य प्रदेशातील अतिशय पवित्र आणि ऐतिहासिक ठिकाणी. तर तुम्हाला कळलंच असेल आम्ही कुठे गेलो होतो. तर येस, आम्ही गेलो होतो उज्जैन, ओंकारेश्वर आणि इंदूरमधील प्रसिद्ध ठिकाणी. तर मी गेली होती माझ्या फ्रेंडसोबत आणि फॅमिलीसोबत. तर म्हणलं की आपण जातो आहे तर मस्त ब्लॉग शूट करूया की आपण कुठे कुठे जाणार आहे. सो येस, मी हा ब्लॉग उज्जैनमध्ये स्टार्ट केला आहे. तर इथे पहिले झालं हत्तीचं दर्शन, त्याच्यानंतर आम्ही गेलो महर्षी सांदीपनी आश्रम. तर त्या आश्रमाची अशी खासियत आहे ना, धार्मिक परंपरेनुसार भगवान श्रीकृष्ण, बलराम आणि सुदामा यांनी तेथे शिक्षण घेतले आणि त्याच ठिकाणी ना त्यांनी 64 कलांचे ज्ञान प्राप्त केले. आणि मी जे तुम्हाला बोलले ना 64 कलांचे सुंदर चित्ररूप, ते तर मी तुम्हाला पुढे दाखवतेच. तर त्याआधी बघा हे गोमती कुंड. ह्या कुंडाची ही खासियत आहे की भगवान श्रीकृष्णाने विविध पवित्र नद्यांचे पाणी आणून हे कुंड निर्माण केले आणि त्याच्यामुळे आजही भाविकांसाठी हे पवित्र मानलं जातं. आणि इथे आध्यात्मिक वातावरण हे हे खूप खूप छान सगळं अनुभवायला मिळालं आम्हाला. तर मी बोलत होते ना, काय ते 64 चित्ररूप जे आहे असे पूर्ण असे चारी बाजूने सगळं लावलेलं होतं. हे वेगवेगळ्या प्रकारच्या कला ज्याच्यातून वेगवेगळ्या प्रकारची माहिती भेटत होते आणि तिथेच खाली बाजूला ती माहिती लावली होती. आणि आता गुगलवरती आपल्याला सगळं काय भेटूनच जातं, पण तिथे गेल्यावरती बरंच काय आम्हाला कळालं, माहीत पडलं. हर हर भोलेनाथ, हर हर भोलेनाथ, तेरे चरणों में सर हर हर भोलेनाथ, भोला मेरा साथ, तेरी कृपा से खिले भोला मेरा साथ. ओम नमः शिवाय, मन से उतर ये भाई, भस्म लगा के चल दूं तेरे भरोसे. अब कष्टों की आग बुझा दे, भक्ति की राह दिखा दे, मिट जा. त्यानंतर आम्ही पोचलो मंगळनाथ मंदिर येथे. तर असं म्हणतात की धार्मिक परंपरेनुसार ना हे मंगळ ग्रहांचे जन्मस्थान आहे आणि इथे ना भगवान शिवांचे दर्शन घेण्यासाठी खूप लोक येतात आणि मंगळ दोष ज्यांना आहे तो काढण्यासाठी आणि किंवा निवारण्यासाठी इथे खूप भाविक येतात असं मानलं जातं. त्यानंतर आम्ही पोचलो कालभैरव मंदिर. कालभैरव मंदिर जे आहे ना, हे भगवान शिवांचे ना उग्र स्वरूप असं मानलं जातं. आणि ह्या मंदिराची खास परंपरा काय माहिती आहे का, इथे ना कालभैरवांना दारू चढवली जाते आणि ह्या मंदिराबाहेर ना अशा ह्या मस्त गायी होत्या. आणि ना मला थोडी आहे ना गायींना हात लावायची भीती वाटत होती, कारण की मला असं वाटत होते की ते शिंगे वगैरे मारतील. सो म्हणून मी थोडीशी घाबरत होते. पण ठीक आहे, मी मस्त हात वगैरे लावला, पाया पडले आणि तिथून आम्ही निघालो. त्यानंतर आम्ही पोचलो गडकालिका माता मंदिर येथे. आणि तुम्हाला मी सांगते, तिथे गेल्यानंतरही गर्दी होती, म्हणजे प्रत्येक मंदिरात गर्दी होती, पण आम्हाला दर्शन घ्यायला मिळालं. खूप मस्त झालं आमचं दर्शन, मुखदर्शन मिळालं. अजून काय पाहिजे. आणि मेन गोष्ट म्हणजे व्हिडिओही काढायला भेटला, फोटोही काढायला भेटला. अजून भारी वाटतं नाही असं काय भेटलं की. त्यानंतर आम्ही पोचलो हरिसिद्धी माता मंदिर. सॉरी, थोडं प्रोनाऊन्सिएशन चुकीचं झालं, पण प्लीज समजून घ्या. मग पोचलो आम्ही हरिसिद्धी माता मंदिरला. आणि असं बोललं जातं की उज्जैनमधील प्रसिद्ध शक्तिपीठांपैकी एक आहे आणि तिकडचं दीपस्तंभ आहे ना, हे त्याचं विशेष आकर्षण आहे. आणि नवरात्रीमध्ये ना इथं दीपस्तंभावर हजारो दिवे प्रज्वलित केले जातात. म्हणजे आताही ते हजारो दिवे प्रज्वलित आहे. आणि गर्दी तर होतीच, काही विचारू नका. खूप खूप गर्दी होती, पण लोक एवढी वेळी होती ना दर्शनासाठी, ऑफकोर्स असणारच. पण दर्शनही सगळ्यांना खूप छान झालं, मस्त दर्शन झालं. आणि मी इथे छोटासा प्रयत्न केला व्हिडिओ काढायचा एवढा गर्दीत, आणि तो यशस्वी फुल पण झालेला आहे. हर हर भोले शिव शंभू, हर हर भोले शिव शंभू, हर हर भोले शिव शंभू.
उज्जैन दर्शनानंतर आम्ही ओंकारेश्वरकडे निघालो. तिथे ना बसचा प्रवास जो झाला ना आमचा 5 तास, तो आम्हाला काय नाही वाटला. म्हणजे गरमी तर होती, पण जेव्हा आम्ही टमटममध्ये बसलो, आम्ही ज्या तिघी होतो ना पाठच्या, आम्हाला उन्हाचे इतके चटके लागले, काही विचारू नका, खूप चटके लागले. पण ठीक आहे, तिथे जेव्हा आम्ही गेलो, आम्ही नदीच्या जवळजवळ पोचलो ना, तर आम्हाला छान वाटलं. इतकं काय असं वाटलं नाही की खूप ऊन आहे. गरम होत होतं, पण असा घाम येत नव्हता. म्हणजे कळते तुम्हाला, जी मुंबईची गरमी होती ना, त्याच्यापेक्षाही जास्त गरमी होती. पण असा घाम नव्हता येत अंगातून. ऊन लागत होतं, पण छानही वाटत होतं. अशा काहीशा मिक्स फिलिंग होत्या तिथे. आणि इकडे गेल्यानंतर खूप खूप भारी वाटलं. इकडचा व्ह्यू इतका सुंदर होता ना, खूप मस्त होता. त्यानंतर बोटीत बसून आम्ही नदीच्या दुसऱ्या साईडला गेलो. तिथे जाऊन काही लोकांनी अंघोळ केल्या, काही लोकांनी फक्त दर्शन घेतलं, काहींनी डोक्यावर पाणी शिंपडलं, तर काहींनी फक्त पाय भिजवले. प्रत्येकाने आपल्या वेगवेगळ्या पद्धतीने आपापल्या भावनेनुसार दर्शन घेतले, तर छानच वाटलं. आणि आम्ही तिथे गेलो ना, तर आमचं दर्शन जे 1.5-2 तासात कसं काय झालं माहिती आहे का? कारण की ज्यावेळेस तिकीट्स बुक केले होते ना आम्ही उज्जैनला यायला, ओंकारेश्वरला यायला, त्यावेळेसच दर्शनाचे तिकीट्स VIP पासेससुद्धा फ्रेंड्सनी बुक केले होते. त्यामुळे ना आमचं दर्शन इतकं इझिली 1.5-2 तासात झालं. आणि जर ते झालं नसतं ना, तर मला वाटत नाही आमचं दर्शन खूप लवकर झालं असतं. आमचा वेळ तिथेच फारसा गेला असता. पण दर्शन झालं, भारी वाटलं, खूप छान वाटलं. मग तिथे थोडंसं थांबलो आम्ही आणि त्याच्यानंतर ना आम्ही निघालो इंदोरला. आणि हे जे तुम्हाला दिसतोय ना, तो इंदोरचा राजवाडा आहे, जो अतिशय सुंदर राजवाडा आहे. आणि हा खूप मोठा राजवाडा आहे, खूप म्हणजे खूप मोठा आहे. मस्त वाटलं मला तिथे गेल्यानंतर की हां, आपण आलो वरतीच होतो. खूप छान होतं. आणि असे राजवाडे, हे जुन्या काळचे राजवाडे, हे अशाच मोठ्या मोठ्या ठिकाणी बघायला भेटतात. असंच कुठेही मुंबईत असं काही बघायला नाही भेटत. ह्यासाठी असंच सुट्टी काढून जावं लागतं. तुम्ही पण नक्की जावा अशी सुट्टी वगैरे काढून. बहुतेक लोक जातात, पण जे नाही जात, ज्यांना वाटतं अरे काय जाऊन करायचं आहे, आपण यूट्यूबला वगैरे बघू, असं नाही. बघा, रिॲलिटीमध्ये बघा, मेमरीज कलेक्ट करा. खूप खूप छान वाटतं. त्यानंतर ना आम्ही असं फिरून वगैरे तिथेच थोडा वेळ बसलो, मस्त रिलॅक्स केलं. आणि नंतर आम्ही बाहेर पडलो राजवाड्यामधून. आणि तिथे बघतो तर काय, इंदोरची लोकं इतकी स्वीट होती की त्यांनी प्रत्येकासाठी फ्री पाणी, म्हणजे पाण्याला जिथे आपण बॉटल घेतो विकत, तिथं असं काही नव्हतं. तिथे फ्री पाणी देत होते की ज्याला तहान लागते त्याने या आणि पाणी पिऊन जावा. मला ही गोष्ट खूप आवडली. म्हणजे ही समाजसेवा होती. आणि त्यानंतर आम्ही गेलो 56 भोगला, जे की 56 भोग वेगवेगळ्या प्रकारचे होते. म्हणजे इथे जे आपल्या मुंबईमध्ये भेटतं, पाणीपुरी, सँडविच, डोसा, असंच तिथे होतं वेगवेगळ्या प्रकारचं. फक्त की आपल्या पद्धतीचं तिथे नाही. तिथे सँडविचवरती शेव वगैरे टाकलेली होती, जे की मी पहिल्यांदाच पाहिलं होतं. सो येस, इतकाच व्लॉग मी शूट केला. आणि तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग मला सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चलो बाय.